या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार व राजकीय पक्षांनी कोणत्याही प्रकारची राजकीय जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी पूर्व प्रमाणीकरण घेणे बंधनकारक असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली. विनापरवानगी ऑडिओ व्हिडिओद्वारे सार्वजनिक प्रचार करणे तसेच समाज माध्यमांवर पेड बूस्टिंग करणे निषिद्ध आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. विनाप्रमाणित जाहिरात प्रसिद्ध केल्यास संबंधित उमेदवाराला कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल आणि त्या जाहिरातीचा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात दाखल केला जाईल. निवडणूक प्रचार करताना आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. महानगरपालिका कार्यालयात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष संनियंत्रण अधिकारी सचिन अडसूळ, जनसंपर्क अधिकारी तथा सदस्य सचिव मोहन सूर्यवंशी यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग होऊ नये तसेच पेड न्यूजवर नियंत्रण ठेवण्यासाठी एमसीसी मार्फत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रिंट मीडियासाठी प्रमाणीकरण आवश्यक नसेल तरी समाज माध्यमं, टीव्ही, केबल नेटवर्क, चित्रपटगृहे, खासगी FM वाहिन्या, वृत्तपत्रे, SMS, व्हॉइस मेसेजेस व इंटरनेटवरील सर्व जाहिरातींसाठी प्रमाणीकरण बंधनकारक आहे. राजकीय जाहिरातींमध्ये धर्म, जात, भाषा किंवा समुदायावर आधारित वैमनस्य, धार्मिक भावना दुखावणारा मजकूर, हिंसाचारास प्रवृत्त करणारी किंवा असत्य व बदनामीकारक माहिती वापरण्यास मनाई आहे. कोणत्याही प्रार्थनास्थळाचे दृश्य, धार्मिक चिन्हे, घोषणावाक्ये तसेच लष्करी अधिकारी व जवानांची छायाचित्रे वापरता येणार नाहीत. प्रमाणीकरणासाठी राजारामपुरी येथील VT पाटील हॉलमध्ये माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला असून जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या किमान 5 दिवस आधी अर्ज सादर करावा असंही त्यांनी सांगितलं.